कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रायगड रत्नागिरी उमेदवारी करण्यासाठी निरंजन डावखरे असतील, प्रशांत ठाकूर असतील, हे सगळे महेंद्र थोरवे, उदय सामंत, नितेश राणे, दीपक केसरकर हे सगळे दिग्गज नेते उपस्थित होते. मूळ मुद्दा असा आहे की सुनील तटकरे अखेर किंग मेकर ठरले रायगडच्या राजकारणात. म्हणजे शिवसेनेचा विरोध होता, ती जरी सेटिंग सीट असली तरी शेवटी दुसऱ्यांदा अनिकेत तटकरे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमदार होत आहेत, हेही मान्य करावं लागेल. कारण फार काही ह्यावेळेला विरोधक फारसा नाहीये असं यावेळेला दिसून येत आहे. त्यामुळे अनिकेत तटकरेंना गेल्या वेळेला प्रशांत ठाकूरांनी मदत केली होती, तसेच राणेंनी मदत केली होती. आता मात्र एकनाथ शिंदेनी मदत करायचं ठरवलं दिसून येत आहे. त्यामुळे एकूण रायगडच्या राजकारणामध्ये तटकरे हे बाप ठरले. त्यांच्यानुसार परत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी महायुतीकडून आणण्यात आलेले, म्हणजे भाजपकडून खेचून आणली, शिवसेनेकडून खेचून आली, परत एकदा महायुतीच्या माध्यमातून जे आहे राष्ट्रवादीचे तिकीट जे मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अशा स्थितीमुळे रायगडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार रायगडच्या राजकारणामध्ये, अशा वेळेस शिवसेने 3, भाजपचे 3 असे असताना सुद्धा एकूणच काय अनिकेत तटकरे दुसऱ्यांदा आमदार होत आहे. म्हणजे तटकरेंनी दाखवून दिलं रायगडच्या राजकारणात मी बाप आहे हे दाखवून शिवसेनेला दाखवलं, भाजपला दाखवलं, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा इशारा हा आहे की रायगडच्या राजकारणात तटकरेशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. हे तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तटकरे हे पॉवरफुल किती आहेत हे उत्तम उदाहरण आहे. कारण शिवसेनेच्या आमदारांना झुकावं लागलं, त्यांच्या कार्यक्रमाला तिथं रत्नागिरीमध्ये यावं लागलं, हेही तितकंच अधोरेखित करावं असं वाटतं. एकूणच काय म्हणजे तटकरेंनी आपलं सगळं जे आहे राजकारण यशस्वी केलेलं आहे. मुलाला आमदार करण्यामध्ये, मुलीला आमदार करण्यामध्ये, पुतण्याला करण्यासाठी, भावाला करण्यासाठी सगळी जी परंपरा जी अखंड सुरू आहे त्याचंही त्यांचं कौतुक केलं गेलं पाहिजे. कारण त्याच्या पलीकडे त्यांचे विचार जाऊ शकत नाही, सुरेश लाड सोडले तर. कारण सुरेश लाडांना आमदार करण्यात तटकरेंचा महत्वाचा वाटा होता विधानसभेला. मात्र त्याच्या पलीकडे जाऊ शकले नाही तटकरे, हेही तितकंच खरं आहे. कारण त्यांनी त्या पलीकडे जाऊन तिसरा आमदार ते बनवू शकले नाही. सुरेश लाड त्यांची मैत्री असल्यामुळे सुरेश लाडांनी तितकं त्यांचं कवितत्व मित्रासाठी जपलं, त्याग केला, त्याचा कुठंतरी त्यांना तर फायदा पण झाला आणि काही तोटाही झाला. अशा वेळेला तटकरेंनी रायगडच्या राजकारणामध्ये आपला परिवार सोडता, लाड सोडता तिसरा उमेदवार रायगडच्या राजकारणामध्ये कुठेही दिसून आला नाही. किंवा दिग्गज नेते होते, त्यांना मात्र कधी संधी मिळाली नाही, संधी निर्माण करता आली नाही किंवा संधी देता आली नाही असंही म्हणायला काय हरकत नाही. तटकरे पॉवरफुल ठरले, परंतु भविष्यामध्ये रायगडच्या राजकारणामध्ये आता मुलगी मंत्री, मुलगा आमदार, तटकरे खासदार, सगळं काही जसं राणेंच्या इकडे मुलगा मंत्री, दुसरा मुलगा शिवसेनेतून आमदार, वडील खासदार, तसंच कोकणाचा पॅटर्न रायगडात, रायगडचा पॅटर्न कोकणामध्ये, असं जे समीकरण आहे रायगडच्या राजकारणामध्ये ते पाहणं खूप महत्वाचं आहे. पण जाता आता तटकरे बाप ठरले आणि शिवसेनेला मात्र इथे त्यांनी पार पण नास्तून करण्याची पाळी पुढच्या वेळेला करेल हे मात्र नक्की आहे. आणि भाजपला सुद्धा इथे 3 आमदार असताना सुद्धा उमेदवार देऊ शकले नाही किंवा त्यांना खेचून आणता आलं नाही, हे तितकंच खरं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.